नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण आलेलो आहोत स्टीम लॅबमध्ये. तर स्टीम लॅब हे शब्द ऐकल्यावर तुम्हाला काय लक्षात येतं किंवा तुम्हाला काय आठवतं? मला माहित आहे की तुम्हाला हे आठवत असेल की आपण त्यामध्ये खूप मजा केली, आपण वेगवेगळे DIY किट शिकलो. तर तसेच गेले 7 महिने आपण काहीच नाही केलंय किंवा आपण घरीच बसलोय. घरी आपल्याला DIY किट यूज करता येत नाहीये. त्यासाठी आज आपण एक नवीन DIY किट शिकणार आहोत. त्याचं नाव आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. आता हा थोडा जरा इंग्लिश शब्द आहे, सो त्याचं मी थोडं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगतो की इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय. म्हणजे की जर आपण 2 धातू घेतले, जसे की हे 2 धातू आहेत, एक कॉपर रॉड आहे आणि एक आहे तुमचा एक खिळा आहे. खिळा आणि कॉपर रॉड आहे. मग इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंटच्या साहाय्याने आपण एका रॉडवरचा थोडासा कलर किंवा त्याचा थिन लेअर हा आपण दुसऱ्या रॉडवर शिफ्ट करणार आहोत किंवा दुसऱ्या रॉडवर आपण तो टाकणार आहोत, ते इलेक्ट्रिक करंटच्या साहाय्याने. हेच मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये होतं. या प्रोसेसला इलेक्ट्रोलायसिस ही प्रोसेस बोलतात. तर आपण बघूया की याच्यासाठी आपल्याला DIY किटमध्ये अजून काय काय गोष्टी लागणार आहेत. तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक कॉपर रॉड लागणार आहे, एक खिळा, पाणी, एक बीकर, एक कॉपर सल्फेटचं एक सोल्युशन लागणार आहे जे आपण पाण्यामध्ये टाकून मिक्स करणार आहोत, एक बॅटरी. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता पुढे काय करायचं हे आपण बघूया. तर आता आपण कॉपर सल्फेटचं सोल्युशन बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण कॉपर सल्फेट घेणार 1 ते 2 चम्मच. त्यामध्ये पाणी टाकणार आहे. हे चांगलं मिश्रण मिसळून घेणार आहे. आता हे आपलं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन झालेलं आहे. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन म्हणजे काय की आपण त्या सोल्युशनमधून इलेक्ट्रिक करंट पास करणार आहोत. जसं की मिठाचं पाणी आहे, मिठाच्या पाण्यातून इलेक्ट्रिक करंट पास होतो, साखरेच्या पाण्यातून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही. सो याला बोलतात इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. तर यापुढे आपण याच्यामध्ये एक नेल आणि एक कॉपर रॉड आपण इन्सर्ट करणार आहोत. यानंतर आपल्याकडे एक बॅटरी आहे. बॅटरीचा जो पॉझिटिव्ह आहे तो आपण कॉपर रॉडला लावणार आहोत, जेणेकरून हे आपलं सोल्युशन चालू होईल. आणि जो निगेटिव्ह आहे तो आपण खिळ्याला लावणार आहोत. तुम्ही पाहू शकता की आता ही बॅटरी चालू झालेली आहे. मग थोड्या वेळाने कॉपर रॉडचा थिन लेअर म्हणजे थोडा थोडा कलर हा खिळ्यावर जाऊन त्याच्यावर खिळ्यावर एक कॉपर रॉडची लेअर बनणार आहे. आता तुम्ही पाहू शकता की आपली प्रोसेस चालू झालेली आहे की ज्यामध्ये कॉपर रॉडचे जे कण आहेत, जो थिन लेअर आहे तो आपल्या खिळ्यावर जात आहे. ही प्रोसेस 15 ते 30 सेकंद चालू झाल्यानंतर आपण ती रिमूव्ह करू शकतो. आता आपण बघू शकतो की 15 ते 30 सेकंद झालेले आहे. जेव्हा आपण बॅटरीच्या पिना रिमूव्ह करतो तर हे आपण पाहू शकता की कॉपर रॉडवरचा थोडासा लेअर आहे तो खिळ्यावर गेलेला आहे आणि खिळ्याचा कलर हा थोडासा ब्राउनिश कलर झालेला आहे. यालाच बोलतात इलेक्ट्रोप्लेटिंग. ही एक छोटी प्रोसेस आहे, पण इंडस्ट्रीमध्ये ही मोठ्या प्रमाणावर केली जातात. तुम्ही पाहू शकता की आपले जे टेबलचे पाय असतात किंवा आपले कबर्ड असतात किंवा मोठमोठ्या मशिनरीज असतात, त्यांना जेव्हा परमनंट कलर लावायचा असतो तेव्हा हे ते इलेक्ट्रोप्लेटिंगच्या साहाय्यानेच लावतात. कारण की हा जो कलर त्या वस्तूवर जातो तो परमनंट असतो, तो जास्त काळापर्यंत टिकतो, तो निघत नाही.
सो एवढा मोठा जो प्रोजेक्ट आहे तो आपण छोट्या प्रमाणावर दाखवलेला आहे. धन्यवाद.